वाह, किती छान वाटतं इकडे. सगळं किती छान आणि मोकळं आहे. हवा पण खूप छान आणि शुद्ध आहे. अरे, आपल्या शाळेची बस किती छोटी दिसतीये आणि घरं सुद्धा किती छोटी छोटी दिसत आहेत. अरे, किती मोठं झाड आहे. जाऊया का त्याच्याजवळ? बरं आहेस का तू? किती वर्षांपासून उभा आहेस कोणास ठाऊक. ऊन, वारा, पाऊस, पाणी कसलीच काळजी करत नाहीस. पण आलेल्या जमलेल्या लोकांना मात्र छानशी सावली देतोस. परोपकाराय फलंती वृक्षाः. इतका उंच झालास तरी जमिनीची मुळं अगदी घट्ट रोवली. ही गोष्ट खरंच आम्हा माणसांना शिकण्यासारखी आहे. खरंच तुम्हा मानवांना आमच्याकडून इतकं शिकण्यासारखं आहे. तू चक्क माझ्यासोबत बोलतोयस? हो, आता तू माझ्याशी इतकं मनापासून बोलतोस, मग मीही बोलणारच ना. पण तुला खरं सांगू का, मी जर माझी मुळं जमिनीपासून सोडली तर माझं जगणं धोक्यात आहे. माझं जर अस्तित्व धोक्यात आलं तर तुमचं पण अस्तित्व धोक्यात आहे. म्हणून मी इथे स्थिर उभा आहे. हो, खरं आहे तुझं. तू आहेस म्हणूनच आम्ही आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. खरं नाही वाटत. म्हणजे आता तू म्हणालास ना, मी आहे म्हणून तुम्ही आहात. तुझ्यासारखे अनेक जण इथे येतात, माझ्याशी बोलत आहे. पण तुम्ही माणसं रोजच्या आयुष्यात येणार मात्र मला विसरता. शहरात असलेल्या माझ्या कित्येक बांधवांची कत्तल केली आहे तुम्हा मानवांनी. अरे, तुमच्यासाठीच आम्ही आहोत ना. पण ही झाली एकच बाजू. दुसरी बाजू ही आहे की तुम्ही मानवाने देखील आमची काळजी घेतली पाहिजे. कारण ज्या निसर्गाने आम्हाला घडवलं त्यानेच तुम्हाला घडवलं. जी जबाबदारी त्याने आमच्यावर दिली तीच तुमच्यावर पण दिली. तू पुढच्या वर्षी येथे आलास तर मी तुला असं दिसेल. पण तू वर्षभरात खूप बदललेला असशील रे. कदाचित प्रगतीच्या नावाखाली माझ्या आणखीन काही बांधवांची कत्तल करून आला असशील. नाही नाही, असं व्हायला नको. खरंच असे काही घडणार नाही याबद्दल संपूर्ण मानवजातीने गांभीर्याने विचार करायला हवा. मी तुला वचन देत नाही, कारण वचन कदाचित मोडतं. पण मी तुला एवढंच म्हणतो की तू माझा श्वास आहेस आणि मला माझ्या श्वासासाठी सर्वार्थाने प्रयत्न करावेच लागतील. तू खऱ्या अर्थाने मोठा आहेस. थांब, तू आमच्यासाठी आजवरती केलेल्या उपकारांची परतफेड होऊ शकत नाही, पण किमान तुझ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला तुझ्या पाया पडू दे.